अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमध्ये 2 दिवस प्रभावी कारवाई करीत 20 हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनाची तपासणी केली। या तपासणी मोहिमेत स्वयंपाकघरातील स्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावरील ठेवलेल्या अन्न, कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचा अभाव, आवश्यक कागदपत्रे इत्यादीची तपासणी करण्यात आली। तेव्हा अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं। या प्रकरणी द्वारका चौकातील हॉटेल राधिकाचा परवाना निलंबित करण्यात आला। भर चौकात आलिशान हॉटेल असल्याचा दावा करणाऱ्या राधिका हॉटेलची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केल्यानंतर अनेक त्रुटी आढळून आल्यानं परवाना निलंबित करण्यात आला। त्याचबरोबर नांदूर नाका येथील हॉटेल ग्रीन वॉल, पेट्रोलवरील हॉटेल क्राऊन पॅलेस यांचाही परवाना निलंबित करण्यात आला। तर ग्रामीण भागातील काही हॉटेलचा यात समावेश आहे। नाशिक विभागात ही मोहीम व्यापक स्वरूपात सुरूच राहणार असल्याचं सहाय्यक आयुक्त मंगेश माने यांनी स्पष्ट केलं। एकूणच तुकाराम मुंढे इफेक्ट दिसून आल्यानं रस्त्यावरील उघड्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिक तसेच इतर लहान मोठे हॉटेल चालक हादरले आहेत। तुकाराम मुंढे यांच्यासारखा आयुक्त अन्न व औषध प्रशासनाला लाभल्यानं या खात्याने मरगळ झटकले आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।